नमस्कार मित्रांनो, स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आपण भक्तांच्या कथा यामध्ये भक्तश्रेष्ठ नारद ही कथा ऐकणार आहोत. नारद हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यापुढे गळ्यात वीणा, हातात चिपळ्या आणि तोंडात अखंड नारायण नारायण असे नामस्मरण करणारी व्यक्ती समोर येते. नारदाला सर्वश्रेष्ठ भक्त मानले जाते. त्यांच्या भक्तीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. या भक्तीच्या जोरावरच त्यांचा स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तिन्ही लोकात संचार चाललेला असतो. सप्तस्वर्गापासून सप्तपाताळापर्यंत त्यांच्या भक्तीची कीर्ती पसरली आहे. अशा या नारदांना कोणताही देव भेटायचे नाकारू शकत नाही. किंबहुना सर्व देवलोकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री असते. आपल्या भक्तीच्या बळावर इतर मानवांनाही भक्तीचा चोख मार्ग दाखवण्याचे काम नारदाने केले आहे. म्हणूनच त्यांना देवर्षी असे म्हटले जाते. नारद ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून विष्णूचे तिसरे अवतार मानले जातात. नारदांच्या जन्माची कथा मोठी मजेशीर आहे. ते एका दासीचे पुत्र होते. त्यांची आई दासी असली तरी नेहमी सत्पुरुष, विद्वान ब्राह्मण यांची सेवा करीत असे. या निमित्ताने नारदांना विद्वान सत्पुरुषांचा सहवास लाभला. यातूनच त्यांच्या मनात भक्तीची गोडी निर्माण झाली. भगवंताबद्दल निरतिशय प्रेम वाटू लागले. या भगवंताच्या शोधात आपल्या आईला घेऊन ते भटकू लागले. दुर्दैवाने त्यांची आई मरण पावली. आईच्या मृत्यूचे त्यांना फार दुःख झाले. ना आई ना बाप अशा स्थितीत भगवंताशिवाय आपल्याला दुसरे कोणी नाही असे मानून ते भगवंताच्या शोधात अखंड भटकू लागले. त्यांची ही आर्तता बघून प्रत्यक्ष भगवंताने त्यांना दर्शन दिले. त्यांची भक्ती इतकी उत्कृष्ट व श्रेष्ठ दर्जाची होती की त्यांना मृत्यू आला व पुढचा जन्म ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून लाभला. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद जन्मले. त्यांच्या या गाढ भक्तीमुळेच प्रत्येक जन्मात त्यांना परमेश्वराची प्राप्ती लाभलीच. दक्ष राजा आपल्या पुत्रांना त्यांनी प्रपंच करावा असे सांगत असताना नारदाने मात्र या दोन्ही मुलांना विरक्तीचा मार्ग दाखवला. त्यामुळे चिडून जाऊन दक्षाने नारदांना तू नाश पावून पुन्हा जन्माला येशील असा शाप दिला. या दक्षराजाची मुलगी परमेष्ठी राजाला दिली. यांना जो मुलगा झाला तो नारदाचा पुनर्जन्म होता. नारदाच्या भक्तीची पुण्याई एवढी श्रेष्ठ होती की त्याला जेवढे जन्म मिळाले त्या प्रत्येक जन्मात ते नारायण भक्त म्हणूनच जन्मले. नारदांच्या जन्माबद्दल आणखीही एक कथा सांगितली जाते. द्रुमिल नावाच्या एका क्षुद्राची कलावती नावाची पत्नी होती. तिला मूलबाळ होत नव्हते. आपल्या पतीच्या आज्ञेने तिने कश्यप ऋषींपासून पुत्रप्राप्ती करून घेतली. ती गर्भवती असतानाच तिचा पती मरण पावला. ती एका ब्राह्मणाच्या घरी बाळंत झाली. तिला जो पुत्र झाला तोच नारदांचा तिसरा जन्म होय. याही जन्मात त्याने विष्णूची उत्कट भक्ती केली. कडक ब्रह्मचार्य पाळून विष्णूला आपले सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे ते सर्व जगात श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध. नारायणाच्या परमभक्तीबद्दल स्वतः नारदांनीच सांगितले आहे की नारदांनी अनेकांना देवानी दिलेली व स्वरब्रह्माच्या योगाने विभूषित झालेली ही वीणा घेऊन ती वाजवीत तिच्या साथीवर हरिकथेचे गायन करीत मी त्रैलोक्यात भ्रमण करीत असतो. नारदांनी अनेकांना भक्तीचाच उपदेश केला आहे. परमार्थाच्या सर्व साधनांमध्ये भक्ती हेच उत्तम साधन असून माणसाने निश्चित भावाने भगवत भजन करावे व भगवत कृपा मिळवावी असे त्यांनी सांगितले आहे. भक्तीचे स्वरूप सांगून या भक्तीचे लक्षण देखील त्यांनी सांगितले आहेत. सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून राहणे, भगवंताच्या क्षणिक विस्मरणाने व्याकुळ होणे हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे असे त्यांचे मत. भक्ती हे सर्व ज्ञान, कर्म व योगांचे अंतिम ध्येय असून ती सगुण साकार परमेश्वरावर आधारित असते. तिच्यात वर्ण, शिक्षण, कुल, संपत्ती, कर्म यांचा भेद नसतो. विषय त्याग, संगत्याग, अखंड नामस्मरण, भगवंतांच्या गुणांचे श्रवण, कीर्तन ही भक्तीची साधने असून संत कृपा व भगवत कृपा यांची जोड त्यांना असली पाहिजे. भक्ताने एकांतात राहावे, योगक्षेमाची चिंता करू नये, धनाचा विचार करू नये, दंभ, मद
हे अवगुण टाळून सत्य, अहिंसा, पवित्रता, दया व ईश्वरनिष्ठा हे गुण आपल्यात आणावेत. कोणाची निंदा, स्वतःची स्तुती करू नये. वादविवाद टाळावेत. ईश्वराचे गुण, कीर्तन, त्यांची पूजा, ध्यान, सेवा, सख्य, भक्ती, कर्म त्यांच्याशी ऐक्य साधावे असे त्याने सांगितले आहे. या अपूर्व भक्तीमुळेच नारद भगवंताच्या गळ्यातला ताईत बनले. एके दिवशी भगवंतांना नारदांची परीक्षा घेण्याची लहर आली. ते अदृश्य झाले. नारदाने आर्ततेने हाक मारून देखील त्यांनी दर्शन दिले नाही. आपले काय चुकले हे नारदांना कळेना. त्यांनी भगवंताचा विरह असह्य होऊन अन्न पाणी सोडले. त्यांचे प्राण कासावीस झाले. मरणासन्न अवस्थेतही त्यांनी नामस्मरण संपेना. हे पाहून भगवंताने त्यांना दर्शन देऊन कडकडून मिठी मारली व त्रैलोक्यात आदर्श भक्त म्हणून तुझी ख्याती होईल असा आशीर्वाद दिला. नारदाला नारायणावेगळा कोणी काढू शकणार नाही हे स्वतः भगवंताचेच उद्गार आहेत. अशाच पौराणिक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.